वांगे बटाट्याची चमचमीत रसरशीत भाजी या पद्धतीने बनवा. ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सोप्या पद्धतीने वांग्या बटाट्याची चमचमीत रसरशीत भाजी. त्यासाठी 250 ते 300 ग्रॅम ताजी वांगी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने लांब चिरून घेतले. मी इथे हिरवी वांगी घेतली आहेत. तुम्हाला दुसऱ्या प्रकारची वांगी आवडत असतील ते घेतले तरी चालतील. वांगे चिरल्यानंतर पाण्यात ठेवायचे म्हणजे ते काळे पडत नाही. 2 मीडियम साईजचे बटाटे किंवा एक मोठा बटाटा मीडियम साईजच्या फोडीत कट करून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवायचा म्हणजे बटाटेसुद्धा काळे पडणार नाही. वांगे बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला वाटण लागेल. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या, 2 चमचे कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून जाडसर हिरवी चटणी तयार करायची. वांगे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईचा वापर केला आहे. तुम्ही पातेल्यातही बनवू शकता. मीडियम फ्लेमवर कढईत 3 ते 4 चमचे तेल घालायचं. काही सेकंदात तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी घालून घेऊया. तेलात मोहरी फुटल्यानंतर 2 मीडियम साईज कांदे किंवा एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो घालायचा. कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा छान हलक्या सोनेरी रंगावर परतून झाला आहे. त्यात आता मिक्सरमधून तयार केलेलं वाटण घालायचं. कांद्यासोबत वाटण स्लो टू मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत परतून घेऊया. वाटण तेलावर व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यात सुके मसाले घालून घेऊया. 1/4 टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता. 1 चमचा धनेपूड. गॅसची फ्लेम स्लो ठेवून सर्व सुके मसाले 1 मिनिटापर्यंत खमंग परतून घेऊया. मसाला तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर त्यात बटाट्याच्या फोडी घालायच्या. बटाट्याच्या फोडी मसाल्यासोबत 1 मिनिटापर्यंत एकजीव करून परतून घ्यायच्या. बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात लांब चिरलेले वांगे, चवीनुसार मीठ घालून मीडियम फ्लेमवर मसाल्यासोबत वांगे 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वांगे मसाल्यासोबत मिक्स झाले. त्यात 1.5 ते 2 वाटी पाणी घालून मीडियम फ्लेमवर अर्ध्या मिनिटापर्यंत सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून स्लो फ्लेमवर वांगे 10 ते 15 मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे. इथे मी स्लो फ्लेमवर 15 मिनिटापर्यंत वांगे शिजवून घेतले. झाकण उघडून वांग्या बटाट्याची भाजी खालीवर करून घ्यायची. वांग्या बटाट्याची भाजी तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता. कुकरच्या 2 शिट्या घेतल्यानंतर भाजी छान शिजते. वांगे बटाटे शिजले की नाही ते बघून घेऊया. तुम्ही बघू शकता वांगे चांगल्या प्रकारे शिजले आहेत आणि बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजले. आता गॅसची फ्लेम बंद करायची. सोप्या पद्धतीने चमचमीत रसरशीत झटपट बनणारी वांग्या बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.